काहीच तासांपूर्वी मुंबईमध्ये महाविकास आघाडी आणि मनसेने एक संयुक्त मोर्चा काढलेला होता। मतचोरी, दुबार मतदार असा सगळा मुद्दा घेत, अशा सगळ्या गोष्टी घेत हा सगळा मोर्चा आयोजित करण्यात आलेला होता। त्यांची देखील दमदार भाषणं झालेली होती। एक सत्तेच्या विरोधामध्ये रान पेटवण्याचे विरोधक यशस्वी झालेत का अशी चर्चा होत असताना हाच मोर्चा आता विरोधकांसाठी, आयोजकांसाठी काहीसा अडचणी निर्माण करणारा ठरलेला आहे। पोलिसांची परवानगी नसतानाही आदेशांचं उल्लंघन करून बेकायदेशीरपणे सभा घेतल्याबद्दल मुंबई पोलिसांनी आयोजकांवर कठोर कारवाई केली। यामुळे ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। दरम्यान महाविकास आघाडीच्या मोर्चाला फेक नरेटिव्ह आणि नौटंकी म्हणत मूक आंदोलन करणाऱ्या भाजपवर कारवाई का केली नाही? भाजपच्या मूक आंदोलनालाही परवानगी नव्हती, मग गुन्हे एकट्या मनसे आणि मवियावर का? असा सवाल आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उपस्थित केला आहे। मुळात माझा प्रश्न असा आहे, ठीक आहे, आमच्यावर गुन्हा दाखल केला। काल भाजपने जो काय सोफॉल्ट एक 4-5 लोकांना घेऊन जो मूकमोर्चा काढलेला, तर मूकमोर्चाची परवानगी होती का? मग त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला का? मग एकट्या मनसेवर आणि महाविकास आघाडीवर का गुन्हा दाखल झाला? कायदा हा सर्वांना समान असलं पाहिजे। कायद्यामध्ये कोण मोठा छोटा कुठचा राजकीय पक्ष अ आणि ब हा न बघता त्यांनी ती भूमिका मांडली पाहिजे होती। मग आज आमचा प्रश्न असा आहे की हा मूक आंदोलन जे झालं त्याला कुठची परवानगी होती का नाही? पोलीस अधिकाऱ्यांनी आणि तिकडचे असलेल्या संबंधित वरिष्ठ स्तरावरती असलेल्या लोकांनी याची दखल घेतली आणि स्वतः मंत्री महोदय त्याचे बसतायत आणि असं असताना प्रशासनावरती अप्रत्यक्ष दबाव आहे। आता पोलिसांनी जे काय करायचं ते करू द्या, कोणी त्यांना घाबरत नाही। एक तर आपण गेल्या काही दिवसांमध्ये जर बघितलं तर पोलीस प्रशासनावर राजकीय दबाव असल्यामुळे पोलिसांकडून सुद्धा चुकीच्या प्रकारचे निर्णय त्या ठिकाणी दिले जातात। जिथं कारवाई करायला पाहिजे तिथं कारवाई करत नाही, जिथं नको करायला पाहिजे तिथं करतात। दरम्यान विरोधकांनी असे सगळे प्रश्न उपस्थित केल्यानंतर याला आता भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी कसं उत्तर दिले ते नेमकं काय म्हणतात आपण पाहूया। भारतीय जनता पार्टीचा मोर्चा नव्हता तर आंदोलन होतं। आमच्या आंदोलनामुळे कुठेही वाहतूक कोंडी झाली नाही। आमच्या आंदोलनामुळे कुठेही सर्वसामान्य माणसाला त्रास झाला नाही। आमचं आंदोलन एका कोपऱ्यामध्ये बसून होतं। ज्यांनी त्रास दिला त्यांच्यावर गुन्हे दाखल होत असतात। दरम्यान मनसेच्या आणि महाविकास आघाडीच्या या मोर्चावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय नेमका टोला हाणलेला आहे आपण पाहूया। जिनकी नोट चोरी बंद हो गई है उनको वोट चोरी याद आ रही है, इसलिए मैं बहुत स्पष्टता से कहना चाहता हूं कि उनको हार सामने दिख रही है। वो जानते हैं कि इस चुनाव में वो जीत नहीं सकते, इसलिए वो चुनाव को प्रभावित करके चुनाव को पोस्टपोन करना चाहते। हमने कभी ये नकारा ही नहीं कि वोटर लिस्ट में प्रॉब्लम नहीं है। हमने भी कई बार बताया कि वोटर लिस्ट में कुछ प्रॉब्लम्स है, कुछ नाम डुप्लीकेट है। सवाल ये उठता है कि आपको ये दिखाना होगा कि जो डुप्लीकेट नाम है उन्होंने दोनों जगह वोटिंग किया है, तब चुनाव प्रभावित हुआ ऐसा कह सकते हैं। तेव्हा मुख्यमंत्र्यांनी हा सगळा टोला विरोधकांना लगावल्यानंतर याला आता उत्तर दिलेलं आहे, ते म्हणजे आदित्य ठाकरेंनी। आदित्य ठाकरे काय म्हणतात आपण पाहूया। जे सत्तेला घाबरतात ते सत्य दाबण्याचाच प्रयत्न करणार, कारण हे जे सरकार आहे ते सत्तामेव जयते आहे, सत्यमेव जयते नाही आहे। आणि गुन्हे होणार, गुन्हे आमच्यावर टाकले जाणार हे आम्हाला माहिती होतं, कारण आम्ही सत्याची लढाई लढतोय। ही लढाई किती कठीण असली तरी आम्ही मागे काही हटणार नाही।